गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 10व्या वर्गाचा विज्ञान भाग 2चा चौथा पाठ पाहणार आहोत. पाठाचे नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. या पाठामध्ये आपण परिसंस्थेचं पुनरावलोकन, पर्यावरण व परिसंस्था संबंध, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे इत्यादी विविध मुद्द्यांवरती विस्तृत चर्चेद्वारे या पाठाचा अभ्यास करणार आहोत. त्याआधी आपल्याला पाहायचं आहे की आपण 9व्या वर्गामध्ये काय शिकलो होतो. याच पाठामध्ये असाच पाठ परिसंस्थेचा आपण 9व्या वर्गात पाहिलेला आहे. त्यामध्ये पुढील प्रश्न होते की परिसंस्था म्हणजे काय, तिचे विविध घटक कोणते, ते पुन्हा आपण या पाठामध्ये पुनरावलोकनामध्ये पाहत आहोत. त्याच पाठामध्ये आपण हे सुद्धा पाहिलं होतं की भक्षकांचे प्रकार कोणते आणि ते प्रकार प्रत्यक्ष कशावर अवलंबून असतात. तर भक्षक म्हणजे प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक, आणि हे सर्वजण एकमेकांवरती अवलंबून असतात. मागच्या वर्षीच्या पाठामध्ये आपण एक हा संबंधसुद्धा पाहिला होता की झाडावरील पक्षी व तलाव यांच्यामध्ये काय संबंध असतो. तर झाडावरील पक्षी हा तलावावर येणाऱ्या विविध किडे आणि जीवाणू यांवरती अवलंबून असतो. आणि पुढचा प्रश्न आहे की अन्नसाखळी व अन्नजाळे यांमध्ये काय फरक आहे. तर अन्नसाखळी हे विविध कड्यांनी बनलेली असते, जशी की प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, उत्पादक, विघटक या सर्वांनी मिळून एक अन्नसाखळी होती आणि अशा अनेक अन्नसाखळ्यांनी मिळून अन्नजाळे होत असते. अशा पद्धतीनं आपण मागील पाठामध्ये पाहिलं होतं. आता आपल्याला पाहायचं आहे परिसंस्थेचं पुनरावलोकन. बाजूच्या चित्रामध्ये दिलेलं एक अन्न साखळीचं चित्र आहे की ज्यामध्ये सूर्यप्रकाशाद्वारे वनस्पती अन्न बनवतात आणि मग पुढे नाकतोडा हा प्राथमिक भक्षक आहे, फ्रॉग हा द्वितीय भक्षक आहे, त्यानंतर अजगर हा तृतीय भक्षक आहे आणि गरुड हा सर्वोच्च भक्षक आहे. आणि पुढे बॅक्टेरिया, जीवाणू हे विघटक दिलेले आहेत की ते मृत पावणाऱ्या या सजीवांचं विघटन घडवून आणतात. अशा प्रकारे ही एका परिसंस्थेतील हे एक अन्नजाळे आहे. परिसंस्था आपण मागील वर्षी पाहिलेलीच आहे, परंतु पुन्हा एकदा याच्यामध्ये आपल्याला पुनरावलोकन करायचं आहे. आणि 10व्या वर्गाच्या परीक्षेच्या दृष्टीनं पाहता हा पाठ अत्यंत महत्त्वपूर्ण तर आहेच, परंतु या पाठा इतका स्कोरिंग मार्क मिळवून देणारा दुसरा पाठ विज्ञानामध्ये नाही. अत्यंत सोपा आणि खूप मार्क मिळवून देणारा हा असा पाठ आहे. आणि या पाठावरती भरपूर प्रश्न दरवर्षी विचारले जातात. विविध प्रकारचे प्रश्न, स्मॉल आन्सर असतील, वस्तुनिष्ठ असतील, तसेच खूप साऱ्या बहुपर्यायी किंवा दीर्घोत्तरी प्रश्न आणि विशेष करून आकृत्यांवर आधारलेले प्रश्न या पाठावर खूप सारे निघतात. म्हणून हा पाठ काळजीपूर्वक करायचा आहे. तर परिसंस्था म्हणजे काय, तर जैविक आणि अजैविक घटक आणि त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया म्हणजे परिसंस्था. हे आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे. आणि या जैविक घटकांमध्ये प्राथमिक भक्षक जसे की हरिण, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी असे शाकाहारी प्राणी असतात. आणि दुसरे असतात द्वितीय भक्षक की ज्यांच्यामुळे प्राथमिक भक्षकांची संख्या वाढू न देण्याचं काम करण्यात येते. म्हणजे शाकाहारी प्राण्यांची संख्या वाढू न देणारे वाघ, सिंह यासारखे हिंस्र प्राणीसुद्धा या परिसंस्थेत असतात आणि त्यामुळे त्यांचंसुद्धा महत्त्व असते. आणि पुढे दिलेलं आहे की निसर्गात विविध प्रकारचे जीवजंतू आणि वाळवीसुद्धा असतात. मग ते खरंच उपयोगी असतात का, असा जर प्रश्न पडत असेल तर ते सुद्धा उपयोगी असतात, कारण त्यांच्याद्वारे मृत वनस्पतींचं, मृत प्राण्यांचं विघटन केले जाते. म्हणून हे सजीवसुद्धा खूप महत्त्वाचे असतात. आपल्या सभोवताली असणाऱ्या या घटकांमुळेच आपलं अस्तित्व आहे. यातले एक जरी घटक कमी प्रमाणात झाला किंवा त्यांचं प्रमाण जास्त वाढलं तर परिसंस्थेवर त्याचे विपरीत परिणाम होतात. आणि म्हणून इथं दिलेलं आहे की विचार करा, वर्षानुवर्षे जंगलातील पालापाचोळा आणि गावातील मृत जनावरे यांचे विघटन झाले नसते तर काय झालं असतं, तर असा कचऱ्याचा खूप सारे ढीगचे ढीग पडले असते. जर त्यांचे विघटनच झालं नसतं, मृत प्राण्यांचे ढीगचे ढीग पडले असते आणि मग निसर्गाचं सर्व व्यवस्था कोलमडून गेली असती. पुढे आहे जीवो जीवस्य जीवनम, म्हणजे एकाचं जीवन हे दुसऱ्या जीवावर अवलंबून असतं.
याला म्हणतात जीवजीवस्य जीवनम. आणि परिसंस्थेमध्ये हेच आहे. पहा, वरच्या आकृतीमध्ये परत तेच दाखवलेले आहे की प्रत्येक प्राण्याचं जीवन एकावर अवलंबून आहे. यालाच म्हणतात जीवजीवस्य जीवनम. आता पुढे ओघ तक्ता दिलेला आहे. हा 8व्या वर्गामध्ये परिसंस्थेचा पाठ होता, त्यामध्ये याचं जसे जसे उत्तर दिलेले आहेत तरी आपण त्याचं थोडक्यामध्ये पाहू. परिसंस्थेमध्ये 2 घटक दिलेले असतात. अजैविक म्हणजे निर्जीव घटक आणि दुसरे असतात जैविक घटक. त्यामुळे दुसऱ्या भागामध्ये काय येणार? जैविक घटक. अजैविक घटकाचे 3 प्रकार दिले होते: भौतिक घटक, रासायनिक घटक आणि इतर घटक. त्यापैकी दुसऱ्या याच्यामध्ये लिहायचं आहे रासायनिक घटक. आणि रासायनिक घटकामध्ये मग पुन्हा 2 प्रकार येतात: असेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ. सेंद्रिय पदार्थांमध्ये प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. दुसऱ्या बाजूला जैविक घटकांमध्ये स्वयंपोषी आणि परपोषी असे 2 प्रकार आहेत. स्वयंपोषीमध्ये उत्पादक आणि उत्पादक असतात ते वनस्पती. परपोषीमध्ये प्राणी आणि विघटक येतात. प्राण्यांमध्ये येणार कंझ्युमर म्हणजे भक्षक. आणि भक्षकांचे वेगवेगळे प्रकार: प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक. आणि विघटकांमध्ये येणार ते जीवन. अशा प्रकारे हा ओघ तक्ता तुम्ही 8व्या वर्गाचे पुस्तक पाहूनही पूर्ण करू शकता. जर एखाद्या परिसंस्थेमध्ये एखादा प्राण्याचं प्रमाण कमी झालेलं असेल तर त्या परिसंस्थेवर काय परिणाम होतो, अशा प्रकारचा पुढे प्रश्न दिलेला आहे. की दक्षिण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाताची शेती केली जाते. त्यावेळेस तिथे भाताच्या पिकावर नाकतोडे खूप येतात आणि या नाकतोड्यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्यासाठी तिथं बेडकांची संख्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे नाकतोड्यांना कोण खाणार? बेडूक खाणार. आणि बेंडूक हे कोण खात असते? साप खातात. आवडते खाद्य म्हणून बेडकांच्या भक्षणासाठी सापही त्या शेतीमध्ये असतात. म्हणजे तिथं 3 प्राणी दिलेले आहेत: नाकतोडे, बेडूक आणि साप. परंतु जर अचानक बेडकांची संख्या कमी झाली तर काय होईल? भाताच्या पिकावर काय परिणाम होईल? जर बेडकांची संख्या कमी झाली तर नाकतोड्यांचं प्रमाण वाढेल आणि नाकतोडे संपूर्ण शेतीला खाऊन टाकतील. असा म्हणजे उत्पादन कमी येईल. आणि बेडकांची संख्या कमी झाल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या सापांची संख्या मग कमी कमी होत जाईल. हा दुसरा प्रश्न आहे की कुठल्या भक्षकांची संख्या वाढेल, कुठल्या भक्षकांची संख्या कमी होईल. म्हणजे बेडकांची संख्या जर कमी झाली तर नाकतोड्यांची संख्या खूप वाढेल, म्हणजे प्राथमिक भक्षक वाढतील. आणि द्वितीय भक्षक जो बेंडूक आहे तो कमी होत झाला, त्यामुळे त्याला खाणारा तृतीय भक्षक, त्याला अन्नच मिळालं नाही, म्हणून तृतीय भक्षकांची संख्यासुद्धा कमी होईल. म्हणजे तृतीय भक्षक इथे साप आहे ते सुद्धा कमी होतील. परंतु साप जर कमी झाले तर आजूबाजूच्या परिसरामध्ये उंदीर असतील, इतर त्रास देणारे लहान लहान प्राणी असतील की जे त्यांना साप खातात, त्यांची संख्या मात्र प्रचंड प्रमाणात वाढेल. असा एकंदरीत तेथील परिसंस्थेवर परिणाम होतो. पुढे आपल्याला आहे पर्यावरण व परिसंस्था. आपण आता परिसंस्था बघितली. परिसंस्थेमध्ये जैविक अजैविक घटक आणि त्यांच्या आंतरक्रिया होतात. परंतु पर्यावरण म्हणजे नेमकं काय? तर पर्यावरण ही अत्यंत व्यापक संज्ञा आहे. आपल्या आजूबाजूला असणारं पर्यावरण एवढीच सीमित त्याची संज्ञा नाही, तर पूर्ण पृथ्वीचं, पूर्ण तिथं असणाऱ्या अनेक परिसंस्था या सर्वांनी मिळून पर्यावरण बनते. पहा, आपल्या आजूबाजूला आपल्या सभोवती असलेल्या भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनते. आणि सभोवतालची परिस्थिती, मग त्या परिस्थितीत अनेक सजीव, निर्जीव, नैसर्गिक व मानवनिर्मित सुद्धा घटकांचा समावेश होतो. आणि अशा पर्यावरणाचे मुख्यतः 2 प्रकार असतात. एक म्हणजे नैसर्गिक पर्यावरण, जे निसर्गतःच तयार झालेलं असते, त्याला प्राकृतिकही पर्यावरण म्हणतात. आणि दुसरं म्हणजे कधीकधी मानवनिर्मित, मानवानं तयार केलेलं पर्यावरण. नैसर्गिक पर्यावरणामध्ये आपल्याला हवा आहे, वातावरण, जल, भूमी आणि सजीव इत्यादी पाहायला मिळतात. आणि या जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडत असते. त्यामुळे या पर्यावरणात जैविक अजैविकांचे परस्पर संबंध खूप महत्त्वाचे राहतात. मानवनिर्मित पर्यावरणामध्ये सुद्धा हे दोन्ही घटक, जैविक आणि अजैविक घटक असू शकतात. आणि याचा परिणाम नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पडतच असतो.
मूलतः पर्यावरणात दोन प्रमुख घटक असतात. कोणकोणते? जैविक घटक आणि अजैविक घटक. आणि मग हे जैविक आणि अजैविक घटक आणि त्या दोघांमध्ये असणारा आंतरसंबंध, म्हणजे त्या दोघांमध्ये कोणकोणती प्रक्रिया चालते याचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला म्हणतात परिस्थितिकी शास्त्र. त्याला म्हणायचं आहे परिस्थितिकी शास्त्र. परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत एकक वापरले जाते त्याला म्हणतात परिसंस्था. म्हणजे जसं की वजन असेल, वजनाचं एकक आपण किलोग्रॅममध्ये मोजतो, अंतराचं एकक आपण कशात मोजणार? मीटर, किलोमीटरमध्ये मोजतात. तसं या परिस्थितिकीचा म्हणजे जैविक अजैविक घटकांमधला, सजीव निर्जीवांमधला आंतरक्रियेचा अभ्यास करण्याचं एकक जे आहे त्याला म्हणतात परिसंस्था. आणि मग अशा पर्यावरणात अनेक परिसंस्था असतात. साधं लहान तळं जरी असलं तरी ती एक परिसंस्था असते, कारण त्याच्यामध्ये प्राथमिक भक्षक, उत्पादक, द्वितीय भक्षक असे सगळे अन्नसाखळी असते. आणि त्या दृष्टीनं जर पाहिलं तर आपली पृथ्वी ही सर्वात मोठी परिसंस्था आहे की जिच्यामध्ये खूप सारे सजीव, खूप सारे उत्पादक, खूप सारे द्वितीय भक्षक आणि खूप सारे विघटक अशाच अन्नसाखळी आणि अन्नजाळे आहेत. म्हणून पृथ्वी ही खूप मोठी परिसंस्था आहे. आणखी मागील वर्षीच्या इयत्तेत आपण हे सुद्धा पाहिलं आहे की पर्यावरणामध्ये विविध चक्र असतात. कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र, आणि हे चक्र अखंडपणे चालू राहून पर्यावरणाचं संतुलन कायम ठेवतात. आणि निसर्गाचं जर हे अस्तित्व या चक्रांद्वारे असेल तरच निसर्गाचं अस्तित्व हे कायम राहते. आणि हे निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचं अस्तित्व अशक्य असते. म्हणून पर्यावरणाचा समतोल राखणं हे मानवाचं आद्य कर्तव्य आहे. म्हणजे आता असं म्हणावं लागेल की आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळाली नसून ती आपल्याला पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे. म्हणजे मागच्यांकडून ही आपल्याला मिळाली नाही, तर पुढे जी पिढी येणार आहे तिच्यासाठी ती आपल्याला अगोदरच मिळाली आणि ती आपल्याला सांभाळून ठेवायची आहे. ती पुढच्या पिढीला परत अधिक चांगल्या प्रकारे द्यायची आहे. मग त्यासाठी आपल्याला पाहायचं आहे पर्यावरण संवर्धन. पर्यावरणामध्ये असे काही घटक असतात की जे पर्यावरणाला हानी पोचवतात. त्याच्यामध्ये एक असतो नैसर्गिक घटक आणि दुसरा असतो मानवनिर्मित घटक. या दोन्ही घटकांमध्ये कधीकधी असमतोल निर्माण होतो आणि त्याचा परिणाम जैविक घटकांच्या अस्तित्वावर होतो. मग पर्यावरणावर परिणाम करणारे असे दोन घटक दिलेले आहेत, नैसर्गिक घटक आणि मानवनिर्मित घटक. मग आणखी त्यामध्ये कोणकोणते उदाहरणं देता येतील? नैसर्गिक घटकामध्ये दिलेलं आहे की भूकंप आहे, की जर भूकंप झाला तर एखाद्या ठिकाणच्या परिस्थितीवर त्याचा परिणाम होतो. अशा प्रकारचे नैसर्गिक घटक आणखी आहेत, ज्वालामुखी असतो, पूर असतो किंवा वणवा. हे घटक पर्यावरणावर परिणाम करतात. मानवनिर्मित घटकांमध्ये एक उदाहरण दिलेलं आहे जंगलतोडीचं. पण इतर घटक कोणते हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आला तर त्याचे उत्तर लिहायचे आहे की मानवाद्वारे पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणते. तर ते आहेत प्रदूषण. जसं जंगलतोड आहे तसंच जलप्रदूषण, वायू प्रदूषण, भूमी प्रदूषण, आणि पुढे औद्योगिकीकरण, रोडचं बांधकाम, पुलांची उभारणी, धरणांचे बांधकामं आणि आतंकवाद. हे सर्व जे घटक आहेत हे पर्यावरणावर परिणाम करणारे घटक आहेत. पहा इथं महात्मा गांधींचं एक वाक्य दिलेलं आहे की प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे, पण कोणाचीही हाव ती पूर्ण करू शकत नाही. कारण आपल्या मूलभूत गरजा पृथ्वी पूर्ण करते, अन्न वस्त्र निवारा आपल्याला देते, परंतु आपली हाव एवढी वाढत चाललेली आहे की दिवसेंदिवस तिचा आपण ऱ्हास करतो आहे पर्यावरणाचा. म्हणून पृथ्वी कोणाचीही हाव पूर्ण करू शकत नाही. आता इथं दिलेलं आहे की आज पृथ्वीवर अनेक घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यापैकी एक आहे की पर्यावरणीय प्रदूषण ही प्रमुख समस्या आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचं दूषितीकरण झालं की तिचं प्रदूषण होते. वायूमध्ये जर दूषित पदार्थ मिळाले तर वायू प्रदूषण होते. त्याप्रमाणेच पर्यावरणामध्ये जर विविध दूषित करणारे घटक मिळाले तर पर्यावरणाचं सुद्धा प्रदूषण होते. आणि प्रदूषण म्हणजे काय? तर अनावश्यक आणि अस्वीकार्य असलेला बदल, की जो आवश्यक नाही असा बदल म्हणजे प्रदूषण. म्हणजेच हवा, पाणी, जमीन इत्यादींच्या
गुणधर्मांमध्ये आणि सजीवांना घातक ठरतील असे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बदल हे म्हणजे प्रदूषण होय. मग याचे कारणं कोणकोणते सांगितलेले आहेत की मानवी लोकसंख्येचा विस्फोट असेल, औद्योगिकीकरण असेल, नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर असेल, जंगलतोड असेल, नागरिकीकरण, अनियोजित नागरिकीकरण असेल, इत्यादी कारणं प्रदूषण घडवून आणत असतात. प्रदूषण जसं पर्यावरण ही खूप व्यापक संकल्पना होती, तसं प्रदूषण खूप व्यापक संकल्पना आहे. विविध प्रकारचे प्रदूषण आहेत. आपण मागच्या इयत्तेमध्ये पाहिलेले आहे. हवा आहे, जल आहे, ध्वनी यांचं प्रदूषण होते. त्याचप्रमाणे किरणोत्सारीसुद्धा प्रदूषण आहे. औष्णिक प्रदूषणही होते आणि प्रकाश, प्लॅस्टिक हे सुद्धा प्रदूषण आहे. अशी विविध प्रकारचे प्रदूषण येतात आणि त्यांचा सजीव आणि त्यांच्या अस्तित्वावर परिणाम होतो. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाची गरज आज निर्माण झालेली आहे. आता खाली हा तक्ता दिलेला आहे. हा सुद्धा 8व्या वर्गामध्ये जर तुम्ही पाहिला तर त्याच इयत्तेमधला हा तक्ता जसाचा तसा इथं दिलेला आहे. इथं 3 प्रकारचे प्रदूषण आहेत आणि दुसऱ्या बाजूला घटक, स्रोत, परिणाम आणि उपाययोजना असं दिलेलं आहे. पहा इथं दिलेलं आहे की हवा प्रदूषणासाठी कोणते घटक आहेत? कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड. तसेच जल प्रदूषणासाठी कोणते घटक असतील? तर पाण्यामधील शैवाल, बॅक्टेरिया हे घटक. आणि भूमी प्रदूषणासाठी विविध प्रकारचे खते आणि विषारी पदार्थ आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड, इन्सेक्टिसाइड जसे की कीटकनाशके याद्वारे भूमी प्रदूषण होत असते. पुढे दिलेला आहे स्त्रोत. जलप्रदूषणाचे कोणकोणते स्त्रोत आहेत ते दिलेले आहे की औद्योगिक प्रदूषण, सांडपाणी जलप्रदूषणाचे. हवा प्रदूषणाचे कोणते असतील? तर इंडस्ट्री असेल, पेपर मिल असेल किंवा वाहन असतील याद्वारे हवा प्रदूषण. आणि भूमी प्रदूषणाचे विविध प्रकारच्या खतं असतील, वेस्टेज असेल, टॉक्झिक मटेरियल असेल, हे भूमी प्रदूषण. अशा प्रकारे तुम्हाला हा तक्ता पूर्ण करायचा आहे आणि त्याचा परिणाम खाली दिलेला आहे की इम्पॅक्ट ऑन कशावर होतो. तर हवेचा प्रदूषणाचा परिणाम कोणावर होतो? मानवी आरोग्यावर होतो, तसाच वातावरणावरही होतो. जलप्रदूषणाचा परिणाम कशावर होतो? मानवावर होतो की जलात पाण्याद्वारे पसरणारे रोग पसरतात. अशा प्रकारे इथं सर्वांचे परिणाम करायचे आहेत. आणि उपाययोजना, याच्यावर तुम्ही काय उपाययोजना करू शकाल? तर जलप्रदूषणामध्ये लिहायचं आहे की उंच धुरांडे असेल तर ते कमी हवा प्रदूषण करते, हवेद्वारे तिथलं प्रदूषण निघून जाते. विविध प्रकारचे नवनवीन तंत्र वापरून हवा प्रदूषण कमी करता येते. जलप्रदूषणासाठी रिलीज जे होणार आहे पाण्यामध्ये, आपण जे कारखान्यामधून वेस्टेज टाकणार आहे त्याच्यावर जर नियंत्रण ठेवलं तर जलप्रदूषण कमी होईल, त्याची उपाययोजना. आणि भूमी प्रदूषणासाठी पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण हे जर केलं तर भूमी प्रदूषण कमी होते. अशा प्रकारे हा तक्ता परीक्षेमध्ये येऊ शकतो आणि तो अभ्यास करायचा आहे. पुढे दिलेलं आहे की किरणोत्सारी प्रदूषण. आपण विविध प्रकारचे प्रदूषण पाहिले, पण किरणोत्सारी प्रदूषण म्हणजे काय? तर एखाद्या किरणोत्सारी पदार्थामधून अल्ट्राव्हायोलेट किरणं किंवा इन्फ्रारेड किरणं हे बाहेर पडत असतील त्यावेळेस किरणोत्सारी प्रदूषण होतात. आता ते कधीकधी नैसर्गिकपणे बाहेर पडतात आणि कधीकधी मानवनिर्मित प्रकारे बाहेर पडतात. नैसर्गिकपणे इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट आणि अणुभट्ट्यांद्वारे एक्स-रे किरणं हे बाहेर पडतात, ते मानवनिर्मित आहे. आणि या किरणांद्वारे खूप मोठ्या दुर्घटनासुद्धा घडतात, जसे की चेर्नोबिल, विंडस्केल आणि 3 माईल आयलँड. या अशा मोठमोठ्या दुर्घटना घडून हजारो व्यक्ती दीर्घकाळासाठी आजारी झालेल्या आहेत, प्रभावित झालेल्या आहेत. खूप काळापर्यंत त्यांच्यावर त्याचा परिणाम राहतो. कोणकोणते परिणाम होतात त्यांचे? पहिला आहे एक्स-रेच्या उच्च प्रसारणामुळे कॅन्सर निर्माण होतो, शरीरातील विविध ऊतींचा नाश होतो, जनुकामध्ये बदल घडून येतात आणि डोळ्यांवरती त्याचा परिणाम होतो. अशा प्रदूषणामुळे आज पर्यावरणाची गरज निर्माण झालेली आहे. ही पर्यावरण संवर्धनाची गरज, नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. आता सर्वसामान्यपणे कायदे केल्याशिवाय लोक कोणत्याही गोष्टीवर नियंत्रण ठेवायला तयार नसतात. म्हणून पर्यावरणासंबंधी कायदे केलेले आहेत, परंतु त्याची सर्वसामान्यांना माहिती नसते.
पर्यावरण संवर्धनासाठी सर्व लोकांचा सहभाग असणं हे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धन ही जर चळवळ झाली तर अनेक पर्यावरणीय समस्या आपल्या सहज मिटू शकतील. आणि म्हणून लहान वयापासून मुलांमध्ये पर्यावरणाविषयी प्रेम, सकारात्मकता जर रुजवली तर उद्याची पिढी हे पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करेल. आणि म्हणूनच आपल्या अभ्यासक्रमामध्ये, आपल्या या शिक्षणामध्ये ही जनजागृतीसाठी हा पाठ दिलेला आहे. जगातील सगळे देश, मग ते विकसित असतील, विकसनशील असतील, या सर्व किंवा अविकसित असतील, या सर्वांनी पर्यावरणाची जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्नसुद्धा चालू आहेत. या देशांनी पर्यावरणाविषयी आपली धोरणे निश्चित केली की दरवर्षी कोणकोणते चांगले बदल घडवून आणायचे, कशा प्रकारे प्रदूषण कमी करण्यात येईल, अशी धोरणे त्यांनी निश्चित केलेली आहे. पहा, बाजूनं दिलेलं आहे की इतिहासामध्ये काय काय झालं मग आतापर्यंत, पर्यावरण संवर्धनासाठी काय केलेलं आहे. तर संयुक्त राष्ट्र संघटनेने, की जिला आपण UNO म्हणतो, त्या संघटनेने पहिल्यांदा अशी परिषद भरवली आणि त्याद्वारे पर्यावरण विषयावर चर्चा केली. आणि मग कशाची स्थापना केली चर्चा करून, तर युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम या कार्यक्रमाची त्यांनी सुरुवात केली. आणि मग पुढे चालून भारतामध्ये सुद्धा पर्यावरणीय प्रश्नांवर चर्चा करण्यात येऊन भारताने स्वतंत्र विभागाची निर्मिती केली, त्याला म्हटलेले आहे पर्यावरण विभाग. या मंत्रालयाद्वारे दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात आणि त्याद्वारे वनविषयक आणि पर्यावरणविषयक कार्यक्रमांचं नियोजन, प्रवर्तन आणि प्रबोधन करण्यात येते. आता पर्यावरण संवर्धनाची गरज कशासाठी करायची आहे, तर इथं 2 मुद्दे दिलेले आहेत, बाकीचे मुद्दे आपल्याला भरायचे आहेत. ही अशी आकृती परीक्षेमध्ये हमखास विचारण्यात येते. इथं पहा, इथं दिलेलं आहे की निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी पर्यावरण गरज आहे, पण त्यासोबत आणखी कशाकशासाठी पर्यावरणाची गरज आहे, तर बाकीच्या रिकाम्या जागेत आपल्याला लिहावं लागेल की प्रदूषणमुक्त जल, हवा आणि भूमी टिकवण्यासाठी पर्यावरणाची गरज पहिल्या ह्याच्यात आपण लिहू शकतो. दुसऱ्या ह्याच्यामध्ये असं लिहू शकतो की नैसर्गिक संसाधनाची जपवणूक करण्यासाठी पर्यावरणाची गरज, जैवविविधता जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरणाची गरज. आणि चौथ्या ह्याच्यामध्ये आपल्याला असंही लिहिता येईल की जीवनासाठी सर्वांसाठी शाश्वत विकास करण्यासाठी पर्यावरणाची गरज. अशा प्रकारे हा अवघत आपल्याला पूर्ण करायचा आहे. पर्यावरण संवर्धन आणि आपली सामाजिक जबाबदारी. मग हे पर्यावरण संवर्धन करत असताना आपली नेमकी काय जबाबदारी ठरते? आजपर्यंत माणसानं पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात त्याची बुद्धिमत्ता वापरली, स्मरणशक्ती वापरली आणि सगळ्या सजीवांपेक्षा तो अधिक बुद्धी असलेला प्राणी ठरला, त्यानं आपलं स्थान निर्माण केलं. परंतु हे सगळं करत असताना त्याने निसर्गाकडून जेवढं घेता येईल तेवढा घेतच राहिला आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे काय झालं की पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या समस्या वाढत गेल्या आणि आज आपण अशा मुद्द्यावर आलेलो आहोत की पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचं काम जर मानवाने केलं असेल तर त्याचं संरक्षण आणि संवर्धनही तोच करू शकतो. म्हणून आपली सामाजिक जबाबदारी आहे की पर्यावरण संवर्धन करणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे. पहा, पर्यावरणासंबंधी कायदे केले आहे आपण मागे सांगितलं. असे कोणकोणते कायदे आहेत इथं दिलेले आहे की पर्यावरण संबंधी वन संवर्धन कायदा 1980, दुसरा आहे पर्यावरण संरक्षण कायदा 1986. असे विविध कायदे करून त्याद्वारे आपण पर्यावरण संवर्धनासाठी तर पुढे आलोच पाहिजे, परंतु जर कोणी पर्यावरणाला बाधा पोचवत असेल तर त्याला शिक्षा ठोठावण्याची तरतूद या कायद्यांमध्ये केलेली आहे. दोन्ही कायद्यांमध्ये तुम्हाला इथं दिसेल की लाखो रुपयांच्या आर्थिक दंडाची शिक्षाची सुद्धा ह्याच्यामध्ये तरतूद आहे आणि त्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापनासुद्धा करण्यात आलेली आहे. पुढे आहे वन्यजीव रक्षण कायदा 1972 नुसार आणखी 3 कलमे आहेत की दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांचे व्यापार करता येणार नाही, वन्य प्राण्यांच्या कातळीवर सुद्धा बंदी आलेली आहे आणि व्यापाऱ्याकडे वन्य प्राण्याच्या वस्तूंचा जर साठा असेल तर तो जाहीर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
अशी विविध काळजी कशासाठी आहेत, तर पर्यावरणाचं संवर्धन झालं पाहिजे यासाठी. आता पुढे एका लहान माणसाची मोठी गोष्ट दिलेली आहे. पहा, याच्यामध्ये आसाममधील जाधव मोलई नावाची व्यक्ती आहे, जाधव मोलई पयांग. यांनी असं पाहिलं की गावाजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला महापूर आल्याने असंख्य साप मृत्युमुखी पडले. म्हणून त्यांनी काय केलं की प्रथम बांबूची लहान लहान 20 रोपटी लावली आणि मग पुढे चालून 200 हेक्टरवर वनीकरणाचा त्यांनी मग हळूहळू तो मोठा प्रकल्प सुरू केला. 20 रोपट्यांपासून या माणसाने 200 हेक्टरपर्यंत ती बांबूची रोपटे लावत लावत गेला आणि हे करत असताना त्यांचं काम कधीही थांबलं नाही, अविरत सुरू राहिलं. शेवटी आजच्या घडीला या माणसाने 1360 एकराचं जंगल तयार केलं. किती? 1360 एकराचं जंगल एका माणसानं तयार केलं. आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख येथे हे जंगल या मोलाईंच्या 30 वर्षांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेलं आहे. अशी एक माणूस एवढं मोठं जंगल निर्माण करू शकते. त्यांनी सतत प्रयत्न चालू ठेवले. त्यांना भारत सरकारने पद्मश्री हा किताबसुद्धा दिला आहे आणि या जंगलाला आज त्यांचंच नाव मिळाले. त्या जंगलाला म्हटलेलं आहे मोलाई जंगल. म्हणजे बघा, अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात. आज पर्यावरणाची समस्या कशामुळे निर्माण झालेली आहे की अनेक माणसांनी जंगलं नष्ट केली आहेत, पण या एकट्या माणसाने मात्र स्वतः जंगल निर्माण केलं. लोक जंगलं नष्ट करतात आणि हा एक माणूस एक जंगल निर्माण करणार आहे. पहा, पुढे दिलेलं आहे की पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता. जर पर्यावरण संवर्धन जर झालं तर त्याचा जैवविविधतेशी कसा संबंध असेल, किंवा पर्यावरणावर जर प्रदूषणाचा माणसाचा विपरीत परिणाम झाला तर जैवविविधतेवर काय परिणाम होईल. सर्वात आधी आपल्याला पाहायचं आहे की जैवविविधता म्हणजे काय. की निसर्गामध्ये एकाच जातीच्या सजीवांमधील आनुवंशिक फरक, सजीवांच्या जातीचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था यामुळे त्या भागातील निसर्गाला जी सजीव सृष्टीची समृद्धी लाभते त्याला जैवविविधता म्हणतात. म्हणजे एखाद्या भागामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती असतील, अनेक प्रकारचे प्राणी असतील तर ती तिथली असते जैवविविधता. मग ही जैवविविधता 3 प्रकारे मोजतात: आनुवंशिक, प्रजातींची आणि परिसंस्थेची. आनुवंशिक विविधता म्हणजे काय, तर एकाच सजीवामध्ये आढळणारी विविधता म्हणजे आनुवंशिक विविधता. म्हणजे आपण माणसे जर एकच असू तरी आपल्या प्रत्येक माणूस एकसारखा दिसत नाही, तो दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा असतो. तसेच सगळे प्राणी पहा तुम्ही, वनस्पती पहा, एका जातीच्या असल्या तरी प्रत्येकामध्ये थोडा थोडा बदल असतो, यालाच म्हणतात आनुवंशिक विविधता. पुढे आहे प्रजातींची विविधता. प्रजातींची विविधता म्हणजे निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात, याला प्रजातींची विविधता म्हणतात. म्हणजे एखादं जंगल असेल तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती, ही झाली प्रजाती. अनेक प्रकारचे प्राणी असणं, ही झाली तिथल्या प्रजातींची विविधता. आणि परिसंस्था म्हणजे पृथ्वीवर अनेक परिसंस्था आहेत, किंवा एखाद्या प्रदेशातही अनेक परिसंस्था असतात. एखादं जंगल असेल, तिथं त्या जंगलामध्ये तळई असेल, नदीही असेल, ह्या झाल्या 2 परिसंस्था. स्वतः जंगल ही ती वेगळी परिसंस्था. म्हणजे एखाद्या प्रदेशात अनेक परिसंस्था असतात आणि त्या प्रदेशामध्ये मग प्राणी, वनस्पती, त्यांचे राहण्याचे ठिकाणं म्हणजे अधिवास, हे सगळ्यांनी मिळून परिसंस्थेची निर्मिती होते. आणि अशा अनेक परिसंस्था ज्यावेळेस उपस्थित असतात त्याला म्हणतात परिसंस्थेची विविधता. आपण पाहिलेलंच आहे की नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा देखील 2 परिसंस्था असतात. देवराई हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल की देवाच्या नावाने राखलेलं आणि पवित्र समजलं जाणारं वन म्हणजे देवराई. हे जंगल सरकारने सांभाळलेलं नसते, हे समाजानंच राखलेलं असते आणि देवाच्या नावाने असल्याने त्याला एक कवच निर्माण होते, त्यामुळे त्याचा कोणीही नाश करत नाही. आणि भारतात अशी विविध देवराया आहेत. पश्चिम घाटात तर आहेतच महाराष्ट्रात, परंतु भारतभर अशा लहान लहान देवराया आहेत. अशी किती आहेत, त्या 13,000पेक्षा अधिक देवरायांची नोंद भारतामध्ये झालेली आहे. पुढे दिलेलं आहे की बाजूनं आपल्याला वेगवेगळे चिन्ह दिसत आहेत. परीक्षेमध्ये दरवर्षी हमखास अशा प्रकारच्या चिन्हांवर प्रश्न आलेला असतो की हे चिन्ह संकेत आहेत, यांचा अर्थ सांगा आणि
त्यांचं पर्यावरणाच्या संदर्भात काय महत्त्व आहे ते सांगायचं आहे तुम्हाला. पहा, दिलेलं आहे, पहिलं जे चिन्ह आहे ते म्हटलेलं आहे की आपला कचरा एका जागी टाका किंवा स्वच्छता बाळगा असा त्याचा अर्थ आहे. दुसऱ्याचा आहे, इथं पिन दिसत आहे, इलेक्ट्रिकची पिन, आणि बाजूनं पान पण दिसत आहे, म्हणजे त्याचा अर्थ आहे की सेव्ह इलेक्ट्रिसिटी. पुढे सायकल दिलेली आहे, तिचा अर्थ आहे हरित ऊर्जा, सायकल वापरल्यास प्रदूषण कमी होईल. आणि खाली पाण्याचा थेंब दाखवलेला आहे, त्याचा अर्थ आहे सेव्ह वॉटर, म्हणजे पाणी जपून वापरणे काळाची गरज झालेली आहे. जैवविविधतेचे संवर्धन कसं करता येईल यासाठी खालील मुद्दे दिलेले आहेत की विविध सजीवांचं रक्षण करा, उद्याने अभयारण्याची निर्मिती करता येईल, जो विभाग म्हणून काही क्षेत्रांना घोषित करता येईल, विशिष्ट प्रजातींच्या संवर्धनासाठी विशिष्ट प्रजातीच्या म्हणजे की काही प्रजाती ह्या नामशेष होत चालल्या आहेत त्यांच्यासाठी काही प्रकल्प सुरू करता येईल, प्राणी वनस्पतीचं संवर्धन करता येईल. कायद्यांचं जरी आपण पालन केलं आणि जंगलांना धोका पोहोचवला नाही तरीही जैवविविधतेचं संवर्धन आपल्याला पाहिजे. आणि हे करण्यासाठी राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक मोठमोठ्या संस्था आहेत. त्यांची यादी खाली लिहिली आहे. काही स्वयंसेवी संस्था आहेत की जसे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, CPR एन्व्हायरमेंट ग्रुप, न्यू चेन्नई इथपासून ते विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर, अहमदाबाद, ह्या स्वयंसेवी संस्था आज पर्यावरण संवर्धनाचं काम करत आहेत. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा विविध संस्था आहेत. नैसर्गिक आणि नैसर्गिक संसाधनाची आंतरराष्ट्रीय संवर्धन संस्था असेल, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज मुख्यालय संस्था आहे. करत हरित हवामान निधी, दक्षिण कोरिया इथपर्यंतच्या ह्या अनेक संस्था आज पर्यावरणासाठी काम करत आहे. पहा, खाली दिला आहे की पर्यावरणात माझी भूमिका. तर साधनसंपत्ती टिकवणे ही पहिली आपली भूमिका आहे. दुसरं आहे की नियंत्रण, होणारी हानी रोखल्या आली पाहिजे, तिची हानी करणारी कृती थांबवली पाहिजे, म्हणजे ती साधनसंपत्ती टिकवून ठेवते. निर्मिती, पर्यावरणामध्ये हानी असलेल्या घटकांचे पुनरुज्जीवन करणे आणि नवनिर्माणासाठी प्रयत्न करणे, म्हणजे वृक्ष संवर्धन असेल, प्राण्यांचं संवर्धन असेल, हे जरी केलं तरी आपण पर्यावरणात आपली भूमिका करू शकतो. त्याचप्रमाणे खाली दिलेलं आहे की जतन, पर्यावरणामध्ये आज जे काही उरलेलं असेल त्या गोष्टीची जपवणूक करा. प्रतिबंध, पर्यावरणासाठी जर काही धोके निर्माण होत असतील तर त्यासाठी प्रतिबंध करा. आणि प्रसार, पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी शिक्षणाद्वारे, मार्गदर्शनाद्वारे, जागृतीद्वारे त्याचा प्रसार करा. अशा प्रकारे आपण आपली भूमिका पर्यावरणात निभावू शकतो. पुढे दिलेलं आहे की जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे, म्हणजे जैवविविधता सगळ्याच ठिकाणी होती, सगळ्याच ठिकाणी अनेक प्राणी होती, परंतु आज काय झालेलं आहे की त्या प्राण्यांवरती संकट आल्यामुळे, त्यांचे राहण्याचे जंगलं नष्ट झाल्यामुळे ते प्राणी नामशेष होत चालले. मग असे कोणकोणत्या ठिकाणचे आहेत ते ठिकाणं म्हणजे संवेदनक्षम क्षेत्रे. पूर्वी पृथ्वीवर 15.7% एवढा भाग या संवेदनक्षम क्षेत्रांनी व्यापलेला होता, परंतु काय झालं की 86% संवेदनक्षम क्षेत्रे आताच नष्ट झाली आहेत आणि आता किती राहिली, 2.3% एवढेच संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष आहेत. जवळपास 1.5 लाख वनस्पतींच्या प्रजाती यामध्ये समाविष्ट आहेत, परंतु या संवेदनक्षम क्षेत्रामध्ये असणाऱ्या या 1.5 लाख जरी वनस्पतींच्या प्रजाती असल्या तरी जगातल्या सर्व प्रजातींपैकी किती आहेत त्या 50%. भारतामध्ये 135 प्राणी प्रजाती आहेत, त्यापैकी 85 प्रजाती प्राण्यांच्या ईशान्य जंगलात आढळून येतात, म्हणजे आसामकडील भागात, अरुणाचल प्रदेशाकडच्या भागामध्ये, आणि पश्चिम घाटात महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या इथं किती आहेत, 1500हून अधिक वनस्पती आहेत, परंतु त्या कशा आहेत, प्रदेशनिष्ठ वनस्पती आहेत की त्याच भागामध्ये आढळतात. जगातील एकूण वनस्पती प्रजातींपैकी 50,000 वनस्पती ह्या प्रदेशनिष्ठ आहेत, त्या इतरत्र आढळत नाहीत, त्या विशिष्ट भागामध्येच आढळतात, म्हणून असे क्षेत्रांना म्हणत असतात संवेदनक्षम क्षेत्रे. आपल्या देशामध्ये 3 धोक्यात आलेली अशी वारसा स्थळं आहेत. एक आहे पश्चिम घाट, दुसरं आहे मानस अभयारण्य जे आसाममध्ये आहे,
आणि तिसरं आहे सुंदरबन अभयारण्य, जे पश्चिम बंगालमध्ये हे वाघांसाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे. या तीनही वारसा स्थळांवर आज मोठमोठे आव्हान उभे राहिलेले आहे. तिथल्या प्राण्यांचे अधिवास आज धोक्यात आलेले आहेत. मग धोक्यात आलेल्या अशा प्राण्यांचं, अशा प्रजातींचं आणखी वर्गीकरण करण्यात येते. त्याचे 4 प्रकार दिलेले आहेत की धोक्यात आले म्हणजे काय झालं. तर एक आहे संकटग्रस्त प्रजाती, यांची संख्या एकदम कमी राहिलेली असते. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांवर जर उपाययोजना केली नाही तर त्या नजीकच्या काळात नष्ट होतात, त्याला म्हणतात संकटग्रस्त प्रजाती. दुसरा आहे दुर्मिळ प्रजाती. दुर्मिळ प्रजाती म्हणजे या प्राण्यांची संख्या, या वनस्पतींची संख्या अगोदरच कमी झालेली असते आणि त्या एकाच जागी मिळत असल्यामुळे त्यांची नामशेष होऊ शकतात, त्या दुसरीकडे मिळत नाहीत. संवेदनक्षम म्हणजे की अशा प्राणी आहेत की ज्यांची संख्या आधीच कमी आहे आणि ते सतत घटत चाललेलं आहे, त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यांना म्हटलेलं आहे संवेदनशील प्रजाती. आणि अनिश्चित प्रजाती, की काही प्रजाती अशा आहेत की त्या लवकर दिसत नाही. उदाहरणार्थ बुजरेपणामुळे अशा प्रजातींबाबत कोणतीही विशिष्ट माहिती किंवा ठोस माहिती उपलब्ध नसते की त्या किती प्रमाणात आहेत, किती प्रमाणात नष्ट झाल्या आहेत, अशांना म्हणतात अनिश्चित प्रजाती. या पॉईंटवर सुद्धा दरवर्षी प्रश्न विचारण्यात येतो. कधी जोड्या जुळवा, कधी रिकाम्या जागा पूर्ण करा, कधी एखादा अपवाद ओळखा, अशा प्रकारे. तर तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की संकटग्रस्त प्रजातीमध्ये कोणते येणार, तर लॉयन टेल वानर आणि तनमोर. दुर्मिळ प्रजातीमध्ये कोणते येणार, रेड पांडा आणि कस्तुरी मृग. संवेदनशील प्रजातीमध्ये पट्टेरी वाघ आणि गिरचे सिंह. आणि अनिश्चित प्रजातीमध्ये शेकरू खार. पुढे दिलेला आहे दिनविशेष. 22 मे हा जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि खाली काही स्लोगन दिलेले आहेत, घोषवाक्य दिलेले आहेत, ते लक्षात ठेवायचे की वृक्षनाश म्हणजे सर्वनाश, राखावा या पर्यावरण, करू चला वनीकरण, आरोग्याची गुरुकिल्ली, शुद्ध हवा शुद्ध पाणी. अशा प्रकारे या पाठ आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासलेला आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात. आता खाली आपण प्रश्न दिलेले आहेत, हा स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. पुन्हा इथं नवीन 3 चिन्ह दिलेले आहेत, त्या चिन्हांचे मी तुम्हाला अर्थ सांगणार आहेत, ते पाठामध्ये दिलेले नव्हते. की पहिलं जे चिन्ह आहे त्याला म्हटलेलं आहे रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. म्हणजे कमीत कमी वापर करा, पुन्हा वापर करा आणि पुनर्चक्रीकरण करा, असा या पहिल्या चिन्हाचा अर्थ आहे. दुसरा चिन्ह संकेत काय सांगतो आहे की सेव्ह वॉटर. आणि तिसरा चिन्ह संकेत आहे सोलर एनर्जी. सूर्याच्या प्रकाशापासून विद्युत किंवा ऊर्जा कशी मिळवता येईल, असा त्याचा अर्थ आहे की सोलर एनर्जी. असे म्हणजे जे पाठात नसले तरी असे नवीनही चिन्ह संकेत परीक्षेमध्ये विचारण्यात येतात आणि त्याद्वारे तुम्हाला हमखास मार्क मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. अगदी सोपे चिन्ह संकेत आहेत, फक्त आपल्याला त्यांचा अर्थ सांगायचा आणि आपली भूमिका लिहायची आहे. अशा प्रकारे हा पाठ आपण पाहिलेला आहे. पुढचा पाठ हरित ऊर्जेच्या दिशेने पाहण्यासाठी पुढील व्हिडिओला नक्की पहा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये कंप्लीट करा. धन्यवाद.